आणि अरुण. स्ट्राईकला प्रमोद आहे, नॉन स्ट्राईकला अरुण. आणि बद्रीनाथ बॉयजचा पहिला ओव्हर घेऊन येते अमोल. बघू आपल्या संघासाठी काय करतात ते. पहिला बॉल प्रमोद यांना आणि डॉट बॉल. प्रमोद हे चांगले अनुभवी बॅट्समॅन असताना यांना अमोल यांनी पहिल्या बॉलचा मात दिलेला आहे डॉट बॉलच्या नुसार. दुसरा बॉल घेऊन येत आहेत अमोल आपल्या संघासाठी. आणि प्रमोद यांनी चांगला शॉट मारलेला आणि 6 रन. दोन बॉल 6 रन. अमोल यांचा आपल्या संघासाठी तिसरा बॉल घेऊन येत आहेत. आणि दोघे पण आपापसात डिसिजन घेत आहेत. काय पंच काय 4 बिलचं काय तुम्ही ऍक्शन नाही केली. हा आणि नो बॉल बिल का काय नाही ना. नाही ओके ओके 4 दिलेला आहे पंचांनी. 3 बॉल 10 रन. पुढचा बॉल घेऊन येत आहे अमोल आपल्या संघासाठी. चांगला शॉट मारलेला प्रमोद यांनी आणि 4 रन. 4 बॉल 14 रन. चार बॉल 14 रन झालेले आहेत. अमोल पुढचा बॉल आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. आणि हा डॉट बॉल. पाच बॉल झाले ना. स्कोरर कोण बसलाय. कितना बॉल हो गया. 5 बॉल ना. 5 बॉल 14 रन. अमोल आपल्या संघासाठी पुढचा बॉल घेऊन येत आहेत. आणि हा प्रमोद यांनी शॉट मारला आहे पण फिल्डर तैनात असल्यामुळे त्यांना 1 रन धावच भेटू शकते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 15. चार ओव्हरची आहे ना. पहिलाच षटक झाला. कोण आहे बॉलर. बॉलर कोण आहे. संतू आहे का. महेश का. बद्रीनाथ बॉयजचे दुसरा षटक घेऊन येत आहेत महेश. बघूया महेश आपल्या संघासाठी काय करतात ते. महेश हे संघाचा दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिला षटक
आणि चांगला शॉट मारला प्रमोद यांनी, पण फिल्डर तैनात असल्यामुळे चांगला झेल घेतलाय आणि कर्णधार यांची विकेट पडलेली आहे. चांगले अनुभवी बॅट्समॅन आणि कर्णधार हे आउट झालेले आहेत. महेश यांनी पहिल्याच बॉलला विकेट भेटलेली आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. नेक्स्ट बॅट्समॅन जगदीश, बघूया आपल्या संघासाठी किती रन आपल्या खात्यात जमा करतात आणि आपल्या संघामध्ये किती रन जमा करतात. पुढचा बॉल महेश यांचा आणि डॉट बॉल, कारण की तो मिडल स्टंप वरून गेलेला आहे, त्याच्यामुळे डॉट बॉलच असणार. पुढचा बॉल महेश आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. डॉट बॉल, हा पण स्टंप वरून गेलेला आहे. महेश आपल्या संघासाठी पुढचा कॉल घेऊन येत आहेत. शॉट मारलेला आहे, पण फिल्डर तैनात असल्यामुळे 1 रन त्यांना मिळण्यात यशस्वी झालेत. किती रन झाले? बॉल 5 हो गया रहेगा ना रे, बॉल 5 हो गया रहेगा ना. 4 बॉल 16 रन. संतोष हे चांगली फिल्डिंग करत आहेत उडी मारून, पण बॉल उडी मारल्यानंतर त्याच्या पाया खालून गेला, त्याच्यामुळे अडवण्यात यशस्वी नाही झाले, ते अयशस्वी झाले. पुढचा बॉल महेश घेऊन आलेत आपल्या संघासाठी आणि फिल्डर तैनात असल्यामुळे 2 रन त्यांनी वाचवले आहेत. 2 रन घेण्यात यशस्वी झालेत. 5 बॉल धाव संख्या 18. महेश हे पुढचा बॉल घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. चांगला शॉट मारला आहे, पण तिथं फिल्डर तैनात असल्यामुळे विजेश मोरिया यांनी आपल्या संघासाठी 2 रन अडवलेले आहेत. 2 रन घेऊन धाव संख्या 20. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर धाव संख्या 20 झालेली आहे. पुढचा शतक घेऊन येत आहेत आतिश. हे अँड्रम खेळणारे चांगले फिल्डर आहेत. बघूया ओरमला काय करतात ते. वाईड बॉल, पंचाचा निर्णय, अंतिम निर्णय. धाव संख्या 21. 0 बॉल. आतिश यांचा पुढचा बॉल आणि चांगला शॉट मारलेला, फिल्डर तैनात असल्यामुळे संदीप सुरेश यांनी चांगला झेल घेतला आहे. कर्णधार यांनी जुने फिल्डर, जुने कप्तान, त्यांनी चांगली फिल्डिंग केलेले. संदीप यांचा झेल बघताच असं वाटत नाही का ते रिटायरमेंटच्या दारावर आहेत.
अजून ते 10 वर्ष खेळू शकतात. राहुल पुढचा अभिषेक सॉरी पुढचा बॅट्समॅन अभिषेक. आतिश यांनी चांगली गोलंदाजी करत आहेत. आपल्या संघासाठी पुढचा बॉल घेऊन येत आहेत आणि चांगला बॉल डॉट बॉल. बॉलरवर प्रेशर येतो का? अरे पुढचा बॉल घेऊन येत आहेत आतिश आपल्या संघासाठी. चांगला कट मारलेला आहे आणि चांगली फिल्डिंग. कोण आहे बॉलर? कोण आहे फिल्डर? कोण आहे? किती बॉल झाले? 3 बॉल 22 धावा. आपला संघासाठी पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आतिश. बघूया आपल्या संघासाठी विकेट घेतात, 6 मारतात, काय करतात. आणि हा चांगला शॉट मारला आहे पण 6 रन. कोणी मारला? लाराने. अरुण यांचा चांगला षटकार. आत्ताच ते जरा बाहेर जाऊन आले, याचा अर्थ काळी जादू घेऊन आले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी षटकार मारलेला आहे. जशी जशी संध्याकाळ होत जाते अरुणची बॅटिंग चालत जाते, असा हा आमचा अनुभव आहे. बघूया आता काय होत आहे. पुढचा चेंडू आतिश घेऊन आले आपल्या संघासाठी. आणि सिंगल धाव घेण्यात यशस्वी झालेत. बॉल कितना 5 ना? 5 बॉल 29 धावा. अरे उपस्थित असतात काय 7:30 वाजता? पुढचा चेंडू आतिश आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत आणि डॉट बॉल. आतिश यांची षटक संपलेला आहे. एक कसा आउट झाला? कट आउट क्या? दोन्ही संघाचे कर्णधार जरा फास्ट खेळा, संध्याकाळ होत चालले, फायनल खेळायला अंधार होईल. कोण आहे बॅट्समॅन? कोण आहे? हरीश. हरीश हे पुढचे बॅट्समॅन हरीश आलेले आहेत. बॉलर कोण आहे? गणेश गौडा. बॉलिंग साठी डॉक्टर गणेश गौडा हे आलेले आहेत आणि स्ट्राइक वर अरुण लारा हे बॅटिंग साठी आहेत. बघूया आता डॉक्टर गणेश गौडा आपल्या संघासाठी काय करतात. चांगला बॉल टाकलेला आहे. फिल्डर तैनात असल्यामुळे त्यांना 2 रन धावा भेटलेल्या आहेत. पुढचा चेंडू गणेश आपल्यासाठी संघासाठी घेऊन येत आहेत. वाईड बॉल. पंचांनी वाईड दिलेला आहे. शेवटी पंचाचा निर्णय तो अंतिम निर्णय असू शकतो.
त्याच्यामुळे हा वाईट बॉल घोषित करण्यात येत आहे. पुढचा बॉल डॉक्टर गणेश, हा सुद्धा वाईट बॉल टाकलेला आहे. पुढचा बॉल घेऊन येत आहेत गणेश. डेड बॉल. पुढचा बॉल गणेश गौडा आपल्या संघासाठी. चांगला बॉल टाकला, चांगला शॉट मारलेला आहे आणि चांगली फिल्डिंग केलेली आहे. दोन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत अरुण. पस्तीस धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल गणेश गौडा यांचा अरुण साठी आणि चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल डॉक्टर गणेश यांनी टाकलेला आहे आणि चांगली फिल्डिंग केलेली आहे, पण दोन धावा घेण्यात यशस्वी झालेत. रामेश्वर रॉयलचे कॅप्टन विनोद राठोड आणि केदारनाथ किंगचे कॅप्टन मुकेश शिरोसे यांनी दोघांनी स्टेजची संपर्क साधावा. 4 बॉल 37 धावा. विकेट विकेट गेलेली आहे. पाच बॉल 37 धावा. शेवटची ओव्हर आणि शेवटचा बॉल. डॉक्टर गणेश गौडा आपल्या संघासाठी पुढचा बॉल घेऊन येत आहेत. चांगला बॉल टाकलेला आहे, त्यांनी चांगला शॉट मारलेला आहे, पण सिंगलच धावा भेटणार आहे. रन आउट. किती आले? 38. 38 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावा जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये पाहिजेत. मुकेश शिरोसे आणि विनोद राठोड यांनी स्टेजची संपर्क साधून टॉस उडून घ्यावा. केदारनाथ किंगला 2 रनची पॅनल्टी आहे. जो टॉस जिंकणार तो हारणार असा आमचा अनुभव आहे. असं या पिचचं वैशिष्ट्य आहे. जो टॉस जिंकतो तो हारतो असं आम्ही आतापर्यंत या लिंक मॅच मध्ये बघितलेलं आहे. बघूया आता रामेश्वर रॉयल आणि केदारनाथ किंगचे तडपदार धडपदार खेळाडू काय ते करतात ते.
आमचे रिटायरमेंट झालेले प्लेयर कैलाश पोटे त्यांचं काही ऐकू नये. यूट्यूबचे कॉम्प्युटर ऑपरेटर जरा झोप घेत आहे. उठले 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 त्यांना सोमेश्वर स्टार लवकरात लवकर फिल्डिंग लावून घेण्यात यावी, नाहीतर 2 रनची पेनल्टी लावण्यात येईल. बद्रीनाथ बॉयज यांनी आपले कॅप्टन सुंदर संदीप सुरोशे 2 ओपनर बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवावे स्टेजवर. पिऊन ये ना, मला कशाला विचारतो. पिऊन यायचं. कॅप तुझ्याकडे ठेव, कॅप डोक्यात ठेव. बद्रीनाथ बॉयज यांना 24 बॉल मध्ये 39 धावा करायच्या आहेत. संदीप कोण कोण उतरले? संदीप हा सांगत जावा, इथं आम्हाला इथं अपडेट करावे लागते. आतिश आणि सुधीर उतरलेले आहेत. आतिश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुधीर आहेत. बघूया बद्रीनाथ बॉयज आपल्या संघासाठी 39 धावाचा डोंगर कसा उभा करतात ते. आहे सर्व फिल्डर आहेत. बॉलिंग चालू करा. अप्पू आपला पहिला बॉल घेऊन चांगला बॉल टाकलेला आहे अप्पू यांनी आणि चांगली कॅच होती, पण शैलेंद्र शर्मा यांनी आपली कॅच सोडलेली आहे. त्यांचं वय झालेलं आहे, जरा पोट कमी करून जरा एक्सरसाइज करावी, म्हणजे पुढच्या वेळेस पुढच्या SKPL ला कॅच घेण्यात यशस्वी होतील. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अप्पू आपल्या संघासाठी. चांगला बॉल, चांगला शॉट आणि चांगली फिल्डिंग. 2 रन अडवलेले आहेत. कोण आहे रे तो फिल्डर? जगदीश यांनी आपल्या संघासाठी जरी कॅच जरी नसल झाली तरी 2 रन अडवलेले आहेत. पुढचा चेंडू अप्पू हे आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. चांगला बॉल. अप्पू हे खूप तीन बॉल 4 रन. अप्पू यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. अप्पू हे खूप छोटे पण खूप मोठे बॉलर आहेत ते. पुढचा बॉल अप्पू हे घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. चांगला बॉल टाकलाय, चांगली फिल्डिंग. बघूया विकेट पडते का नाही. नाही, विकेट किपर यांनी जर वेळेतच बॉल पकडला असता कदाचित रन आउट झाले असते, पण त्यांनी बॉल सोडला आणि रन आउट नाही झाले. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अप्पू आपल्या संघासाठी
चांगला चेंडू टाकलाय, चांगला शॉट आहे, चांगली कॅच घेतलेली आहे अभिषेक यांनी. पाच बॉल 6 रन 1 विकेट. पुढचे बॅट्समॅन डॉक्टर गणेश गौडा आलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. 39 धावाचा डोंगर बद्रीनाथ बॉयजच्या टीमच्या समोर आहे. शेवटचा चेंडू अप्पू यांचा, चांगला बॉल, चांगला शॉट, 6 रन. डॉक्टर गणेश गौडा यांनी चांगला शॉट मारलेला, 6 रनाचा धाव संख्या वाढत 12. शेवटच्या बॉल मध्ये षटकार मारून यांनी रन कव्हर केलेले आहेत. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. अजय पवार हे लेट आल्यामुळे यांना तर SKPL मध्ये एंट्रीच नाहीये, तरी ते बाहेरून कमेंट करतात. ते त्यांचं कमेंट केलेलं काही ऐकलं जाणार नाही. त्यांनी SKPL पेक्षाही ASB ला जास्त प्राधान्य दिले, त्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्यांना नॉकआउट केलेलं आहे, खेळण्यात घेण्यात येणार नाही. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? लारा आहे क्या? पुढचा षटक घेऊन येत आहेत लारा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि बॅटिंग वर आहे सुधीर. पंच पंचाचा निर्णय, अंतिम निर्णय. पंच काय? पंच पंच डॉट बॉल, डॉट बॉल. पंचांनी डॉट बॉल दिलेला आहे. बॅट्समॅन रायटी असून पूर्ण लेफ्टी झालेल्यामुळे हा पंचांनी वाईट बॉल घोषित नाही केला, डॉट बॉल दिला. पुढचा बॉल अरुण यांनी आपल्या संघासाठी चांगली फिल्डिंग केली. पंच काय? पंच पंच कुठं तो कोण सांगतोय? अरे लेगीनी सांगितलं पाहिजे, स्टंपिंग लेगीला आहे. लेगी लेगी झोपले का? हा 2 रन सांगा, अपेक्षित तुमच्या गुणे 2 रन. पुढचा बॉल अरुण आपल्या संघासाठी चांगला शॉट मारलेला आहे आणि 4 रन. धाव संख्या झालेली आहे, धाव संख्या 18 रन 3 बॉल. पुढचा चेंडू लारा आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. चांगला बॉल, चांगली फिल्डिंग,
तरी एक रन घेण्यात यशस्वी झालेत सुधीर आणि गणेश. धाव संख्या 19, 4 बॉल. पुढचा चेंडू लारा आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. चांगला बॉल, चांगला शॉट, पण फिल्डर तैनात असल्यामुळे धाव संख्या 1च घेण्यात यशस्वी. वीस, धाव संख्या 20. शेवटचा चेंडू लारा यांचा. चांगला बॉल, पण मिस फील्ड कीपर कडून आणि 1 रन घेण्यात यशस्वी झाले आहेत. धाव संख्या 21, 2 ओव्हर. 12 बॉल मध्ये 18 धावाची आवश्यकता आहे बद्रीनाथ बॉयजला. मुकेश, जेवणाचं झालं का? सगळे जेवले का? जेवणाचे कोणी बाकी असेल कृपया करून त्यांनी मंडपामध्ये जेवण करून घ्यावे. पुढचा षटक अभिषेक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. अभिषेक विकेट, पंचांनी विकेट दिलेला आहे. ऍक्च्युली हा वाईड बॉल होता, मारायची काय आवश्यकता नव्हती, पण सुधीरला असं वाटलं 1 रन घेण्यापेक्षा मी 6 रन मारतो, पण ते चुकले. 1 रन पण नाही भेटला, 6 रन पण नाही भेटले. शेवट विकेट गमावून ते वापस पॅव्हलिंग मध्ये आले. कोण गेला रे? नाव काय? महेश, पुढचा बॅट्समॅन महेश. बद्रीनाथ बॉयज चे कप्तान संदीप सुरोशे आणि जे बॅट्समॅन जाते त्यांचे नाव अपडेट करण्यासाठी इथं कॉमेंटेटर कडे सांगावे, नाही 2 रनांची पॅनल्टी देण्यात येईल. पुढचा बॉल अभिषेक आपल्या संघासाठी. चांगला शॉट मारलेला आहे. किती झाले आता? 2 रन. धाव संख्या 23, 2 बॉल. 10 बॉल मध्ये 16 रनाची आवश्यकता आहे बद्रीनाथ बॉयजला. चांगला शॉट मारलेला आहे, फिल्डर तैनात आहे आणि चांगली कॅच घेतलेली आहे. संदीप नाही, आता चाललाय तो संदीप आहे. त्या कोपऱ्यातला तो तिकडं, तो तिकडूनचा. 4 कोपरे लय लांब आहेत तुमचं. आपण नाही जाणार आहे कोपऱ्यात तिथं. बॉल किती आले? 3 ना? 3 बॉल 23 रन.
तीन बॉल 2च रन आले. काय ना एक चार लागला ना, एक चार लागला का कव्हर होते. 2-4 लागले ना कट खतम होते. पुढचा चेंडू अभिषेक घेऊन येत आहेत आणि वाईड बॉल. धाव संख्या 24. पुढचा चेंडू चांगला शॉट मारलेला आहे संदीप यांनी. धाव संख्या 25. 4 बॉल. पहिले मॅच रविकांतची आमच्यासाठी आपला सुधीर प्रसाद सुधीर भाऊच्या टीममधला आणि काशी मॅक्समधला खेळ. पुढचा चेंडू डॉट बॉल. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू बाहेरचा अलाउड आहे का? मुकेश, ए मुकेश, ए मुकेश, ए मुक्या, बाहेरचा अलाउड आहे का? बाहेरचा अलाउड आहे का अंपर? बँड केलाय त्याच्यावरती 1 वर्षासाठी. ओव्हर झाले, 3 ओव्हर झाले ना. 6 बॉल 14 पाहिजे. 3 ओव्हर 25 रन. 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे बद्रीनाथ बॉयज यांना. 16 पाहिजे होते, 12 बॉल 12-18 पाहिजे होते. कोण आहे बॉलर? प्रमोद. त्यांची टीम कुठली आहे रे? सोमेश्वर. सोमेश्वर स्टार. लवकरात लवकर बॉलिंग टाका, फिल्डिंगला एवढा वेळ लावू नका. पुढच्या अजून मॅचेस आहेत, अंधार पडेल. पुढचा बॉल घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी प्रमोद. तीन रन. 28. 5 बॉल मध्ये 11 धावाची आवश्यकता आहे. बाहेरच्या टीमनी बोलू नये. किती रन पाहिजे काय त्यांच्या टीमनी बोलावे, नाही तर त्यांना 2 रनची पॅनल्टी लावण्यात येईल. पुढचा चेंडू प्रमोद आहे आपल्या संघासाठी. केदारनाथ किंगचे जुने आणि माजी खेळाडू कुमार मुदलियार यांचं आगमन झालंय. त्यांचा बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांनी पूर्ण हातच गळ्यात बांधून घेतलेला आहे, तरी त्यांचं आगमन गेलं आहे. त्यांना एवढा किडा आहे का ते क्रिकेट खेळण्यासाठी आले, पण जर्सी वगैरे नाही. बघूया आपण काय होतं पुढचं. अपना ही है ना सब जन, क्या होता है? आंदे ना इधर, आंदे ना. कुमार मुदलियार यांना एखादं कप देऊन सत्कार करावा आणि परत तो कप तिथं ठेवून घ्यावा. बोट फ्रॅक्चर झाला पण त्यांनी पूर्ण हात गळ्यात बांधून घेतलाय. TCS कडून सुट्टी घेण्यासाठी हा नवीन रूल काढलेला आहे TCS नी. किती बॉल झाले याचे? 2 बॉल झाले.
4 बॉल मध्ये 11 धावाची आवश्यकता आहे. बघूया चांगला बॉल, चांगला शॉट आणि चांगली फिल्डिंग अप्पू यांच्याकडून. 2 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी. पुढचा चेंडू प्रमोद. दोन बॉल मध्ये 6 रनाची आवश्यकता आहे आणि स्ट्राईकला गणेश गौडा यांनी याच्या अगोदर 6 मारलेला आहे आणि आताही मारू शकतात. बघूया आता काय होतं. मला असं वाटतं गणेश गौडा यांनी स्ट्राईक स्वतःकडेच ठेवून 2 बॉल मध्ये 1 षटकारचा प्रयत्न करावा. 1 षटकार आणि मॅच विन आणि डायरेक्ट सेमीला. चांगला शॉट आणि 6. गणेश गौडा यांनी खरोखर 6 मारलेला आहे आणि मॅच विन केलेली आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? कोण आला? कौन आया? आतिश है क्या है उसका बॉलिंग और बैटिंग का? हाँ हो गया ना कंफर्म?